दोन्ही ठाकरे एकत्र मोर्चा काढतात मराठीच्या मुद्द्यावर. काल आपण बोललो होतो की एकत्रच मोर्चा काढावा. नाही, मराठी भाषेच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसंदर्भात दोन्हीही नेते एकत्र येऊन दौरा काढत असतील तर त्याचा एक चांगला परिणाम मला असं वाटते दिसून येईल. शेवटी मराठी आपली अस्मिता आहे, मराठी आपली भाषा आहे. दोघांनीही पक्षविरहित मोर्चा काढण्याकरता एकत्र येऊन हा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं आम्ही सुद्धा स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी मांडलेली आहे की मराठी भाषा ही आपली अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिलेला आहे. हिंदी भाषासुद्धा मुलांनी शिकली पाहिजे, पण त्याचा अट्टहास नको किंवा ती लादू नये. 5वी नंतरच ती लादण्यात यावी असं स्वतः अजितदादांनी सांगितलं असल्यामुळे जे त्यांनी सांगितलं तीच आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे. एक मराठीचे प्रेमी, मराठीवर प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणून त्या मोर्चात सहभागी व्हायला आवडेल का तुम्हाला? मी जर मुंबईमध्ये असलो, कारण 30 जूनपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे 6 तारखेला आणि 5 किंवा 6ला त्या दिवसाचा हा मोर्चा ठरतोय. जर त्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज नसेल तर त्या दिवशी मी सहभागी होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.